पराक्रमावर हा एक पोवाडा सुचला आणि तो आजच्या इतका चांगला योग हे सादर करण्यासाठी असू शकत नाही, आपल्या समोर सादर करतो। साखर झोपे मध्ये पाकडे होते ढाराढूर, बॉम्ब टाकून जवान आले झाला जाळधूर। अभिमानाने कवी मुरारी गातो गर्वगीत, सलाम करतो लष्करास मी अलौकिक जीत। कुंकू पुसले माय भगिनींचे होऊन निष्ठूर, फायटर उडवून मोहीम फत्ते रात्रीत सिंदूर। ऑपरेशन सिंदूर पाहुनी जग झाले थक्क, घरात घुसूनी आम्ही मारतो ठरवून या पक्क। पहलगामचा बदला घेऊन पाकड्यास ठेचले, दहशतवादीनीच नराधम अपरात्री चेचले। आणि विशेष म्हणजे सगळ्या महिलांनी त्याचं नेतृत्व केलं होतं। त्या महिला कोण होत्या? साड्या सुद्धा कोणी नव्हत्या। रणचंडी आणि रणदुर्गेचे दाखवून रूप, राक्षस मारून जवान आमचे आले सुख रूप। 25 मिनिटं सगळी माती करून टाकली। 25 मिनिटे डोंगराबीचे अतिरेकी राख, घबराटीने जागीच रुतला पूर्ण देश पाक। जगास सगळ्या डोके दुखी धर्मांध पाक, नाही सुधारत जरी कापले हजार दानाक। अन्न पाणी अन वस्त्रे नाही अतिरेकी पाळले, स्वतःच रचुनी चिता त्यावरी स्वतःलाच जाळले। बहीण व्योमिका बहीण सोफिका, बहीण व्योमिका बहीण सोफिया गर्वाने म्हणती, श्रद्धांजलीची आज खरोखर प्रज्वलित पणती। लढल्या होऊन उदारमच्या झाशीच्या लेकी, नारी शक्ती की बहादुरी सब दुनिया ने देखी। व्योमिका सोफिया आणि कमांडर प्रेरणा देवस्थळी, दुर्गा काली असुर मर्दिनी अवतरली भूमंडळी। विश्वच अवघे झाले होते हिंसेने त्रस्त, विश्वच अवघे झाले होते हिंसेने त्रस्त। अतिरेक्यांची फॅक्टरीच आम्ही केली उद्ध्वस्त, मानवतेचे दुश्मन मारून दाखविले जगता। हिरवा दहशतवाद ठेचण्या सामील व्हा बघता। धन्य धन्य ते शहानी मोदी अजित डोवाल, इतिहासातील सुवर्ण पाणी त्रिमूर्ती शोभाल। म्हणा म्हणा रे वंदे मातरम जय भारत माता, लढवय्यांच्या पराक्रमाची ही गौरव गाथा। आणि इथून पुढच्या कालखंडात भारतानं या माध्यमातून दिलेला इशारा, केसालाही भारतीयांच्या जो लावील धक्का। शपथ घेऊन करू तयाला जमीन दोस्त पक्का, जर पुसशील तू पुण्या भगिनीच्या भाळीचे कुंकू। हजार दाही युद्धासाठी शंख आम्ही फुंकू, धर्म विचारून मारलेस तू भारतीय हिंदू। शाप पाकला क्रोधित देई आज नदी सिंधू, पेटून उठल्या चिनाब सतलज झेलमान रावी। बियास म्हणते राख रांगोळी पाकड्यांची भावी। आम्ही त्याला पाणी देत होतो, पाण्यावरती पवित्र आमच्या पोसून अतिरेकी। खाण्यासाठी दाणा नाही मिरवितोस शेकी, भोग फळे तू आता पाकड्या तोंड करून काळे। मांडीवरती दहशतवादी डुकरांची बाळे। आणि शेवटचं कडून मित्रांनो, भारत मातेसाठी घेऊ तळहाती प्राण, भारत मातेसाठी घेऊ तळहाती प्राण। वेळ प्रसंगी लढता लढता करू बलिदान, श्वास अखेरीस सोडत असता अंगी असो जोश। श्वास अखेरीस सोडित असता अंगी असो जोश। वंदे मातरम मुखात जय घोष, वंदे मातरम मुखात जय घोष। बंधूंनो, मी
या प्रसंगी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. ज्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानावरती आजचं स्वातंत्र्य आपण उपभोगत आहोत, त्यांच्या प्रति कृतज्ञतावर आणि म्हणून आज आपण या स्वतंत्र भारतामध्ये आपण आज सुखाचा श्वास घेतो. स्वातंत्र्य म्हणजे काय तर आपल्याला एक प्रगती, स्वतःची प्रगती करण्यासाठी उपलब्ध करून दिलेली संधी. पारतंत्र्यात ही संधी नसते आणि म्हणून आपल्याला स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. जननी जन्मभूमी यांचं ऋण आपल्याला कधीच फेडता येत नाही. आपण या ऋणातून कधी उतरही होऊ शकत नाही. कायम आपल्याला जाणीव ठेवली पाहिजे. प्रखर राष्ट्रप्रेम असल्याशिवाय माझ्या मनामध्ये, माझ्या स्वतःच्या मनामध्ये प्रखर राष्ट्रभक्ती प्रथम जागली पाहिजे. प्रखर देशाभिमान प्रखर जागला पाहिजे, तर माझा देश सुरक्षित राहू शकतो. आज आजूबाजूला आपण बऱ्याच घटना पाहतो किंवा त्या सगळ्या आपण पाहतो आणि सोडून देतो. मला काय करायचंय त्याच्यात, अशा भावनेने आपण आज सर्वजण वावरत असतो. एखादी घटना घडते, आपल्या डोळ्यासमोर घटना घडते, परंतु एक जबाबदार नागरिक म्हणून आपण त्याच्यामध्ये कधी सहभागी होत नाही. तर मला असं वाटतं की जेव्हा ती माझी भूमिका आहे, जे माझं कर्तव्य आहे, या भूमिकेतून जर आपण गेलं. काल एक खूप सुंदर नाटक गिरीश भाऊच्या प्रयत्नातून पाहायला मिळालं आणि त्या सबंध नाट्यभर शिवरायांची काय शिकवण होती ती एक वारंवार एक स्ट्राईक करत होती. त्यावेळेचं कसं राज्य असेल आणि प्रत्येक जण स्वतःला कसं एक म्हणजे प्रत्येक जण स्वतःला शिवाजी समजत होता आणि या भूमिकेतून कुठेही अन्याय जर होत असेल तर तो स्वतः त्याच्यामध्ये सहभागी होऊन प्रतिकार करत होता. मला असं वाटतं की जेव्हा ही भावना आपल्यामध्ये जागेल, खरं राष्ट्रप्रेम ज्यावेळेस जागेल, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र झालेले असू. अजूनही आपण तशा अर्थाने पारतंत्र्यातच आहोत, तर ते वैचारिक असेल किंवा कशाचं असेल, परंतु खरं स्वातंत्र्य आपल्याला अजून खऱ्या अनुभवायचं आहे. एकमेकांप्रती आपल्याला सहानुभूती, आत्मीयता, एकात्मता ही भावना खऱ्या जाग्या झाल्या पाहिजे. दुसऱ्याचं दुःख मला माझंही वाटलं पाहिजे. माझ्या सुखामध्ये मला दुसऱ्यांना सामील करून घेता आलं पाहिजे. ही भावना जास्त महत्वाची आहे. देशाच्या सीमेवर जसे जवान आज रक्षण करता आहेत आणि आपण सुखाचा श्वास घेतोय, तसंच आपल्या उद्योग समूहातही, आपला उद्योग समूह एक छोटासा देश आहे, त्याच्याही एक सीमा आहे. या सीमेचं, या मालमत्तेचं, प्रॉपर्टीचं रक्षण करण्याचं काम आपल्या सुरक्षा विभागाचे जवान हे सातत्याने करत असतात. अगदी डोळ्यात तेल घालून ते या सगळ्या याचं रक्षण करतात आणि वेळ प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालूनही ते. आणि अशा खूप साऱ्या घटना मागच्या वर्षामध्ये आपण पाहायला गेलं, कुठं आग लागली असेल, 2 ठिकाणी आग लागली, त्याच्यामध्ये स्वतःची प्राणाची पर्वा न करता आपली सिक्युरिटी टीम ही त्याच्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि जिवंत व्यक्तींना त्यांनी जिवंत बाहेर काढलं. अन्यथा थोडं जर उशीर झाला असता तर काही आपल्याला मोठी हानी त्याच्यातून सहन करावी लागली. मागच्या महिन्यामध्येच इस्टेट विभागातच आपली आग लागली, छोटीशी आग लागली, परंतु ती काही 5-10 मिनिटाच्या आत आपण ती आग विझवली देखील. खूप छान असं वातावरण या ठिकाणी आहे. आल्यानंतर बघितलं की सुंदर अशी स्वच्छता, कापटीपणा, रंगरंगोळी केलेली आहे. इथं आल्यानंतर पाहिलं की पोलवरती सगळ्यांनी झेंडे लावून ठेवलेले आहेत, झाडावरती फुगे लावलेले आहेत. एक छान असा माहोल इथं तयार केलाय आणि समोरच्या साहेबांनी सांगितलं की हे तुम्ही सगळे इथं असल्यानंतर खूप आम्हाला समाधान वाटतो. कल चले हम पिता जानतन साथियो, अब तुम्हारे अपने वतन साथियो, असं म्हणायची खऱ्या वेळ येते. कारण ते तुम्ही सगळेजण करता म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. हे सगळे खऱ्या अर्थानं भावना आहेत. म्हणून तुमच्या सर्वांचं एका जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करूया. तुम्ही करता आहात त्या तुमच्या कार्याला आपला सलाम आहे. काहींचा सत्कार झाला, सन्मान झाला, कौतुक पण झालं आणि काहींचं कौतुक होणं बाकी आहे. मला असं वाटतं ज्यांचं झालं त्यांचं अभिनंदन, आणि ज्यांचं झालं नसेल तर त्यांनी थोडंसं पुढे येण्याची आणि अजून थोडं काही करण्याची गरज आहे. मला असं वाटतं एक मूर्तिकार असतो आणि त्याच्यासमोर 2 शिळा, जे 2 दगड समोर ठेवलेले असतात, त्याच्यामध्ये तरी काम करायला सुरुवात करतो. तर पहिल्या शिळ्यावरती म्हणजे त्या दगडावरती त्यांनी हातोडीनं मूर्ती करायचं काम सुरू करत आहे. थोडा वेळ झाल्यानंतर त्या मूर्तीचा आवाज येतो, आता बस त्याने हातोडीचे घाव आता सहन होत नाहीये, तू थांब जरा, आता मला नाही करायचं, मला सहन होत नाहीये. आणि मग तो दुसऱ्या मूर्तीकडे जातोय आणि दुसऱ्या मूर्तीकडे पुन्हा एकदा तो हळूहळू त्याने हातोडीचे घाव करत मूर्ती तयार करायला सुरुवात करतोय.
आणि काही वेळानंतर काही दिवसानंतर त्या सुंदर अशी मूर्ती तयार होते. त्या मूर्तीला चांगली किंमत येते. एक व्यक्ती येतात आणि त्या मूर्ती मोल देऊन त्या मूर्तीला घेऊन जातो आणि जाताना असं विचार करतो दुसरी पण मूर्ती दुसराही दगड खाली पडलेला आहे, तो काय कामाचा आहे, तो पण उचलतो, पण त्या गाडीत घालून घेऊन जातो. ज्याने सहन केलं त्या मूर्तीला देवत्वाचं स्वरूप आलं आणि त्याला मंदिरात बसवलं गेलं. आणि ज्या दगडाने थोडी त्रास सहन केला नाही तो दगड मात्र मंदिराच्या बाहेर पायरीच्या शेजारी अशा ठिकाणी ठेवला गेला. येणारे प्रत्येक त्यावर नारळ फोडताय. दगड दोन्ही सारखेच होते. एकाला मात्र आता नारळ फोडायची वेळ येते, एकाला मात्र आता प्रसाद आणि आशीर्वाद घ्यायची वेळ येते. सोबत असताना आपण थोडं सहन करायची करायची गरज आहे आणि एक वन स्टेप आहे, एक पाऊल पुढं. या निमित्ताने एक छोटीशी गोष्ट मी तुमच्या समोर सांगतो आणि थांबतो. एक बोट विक्रेता असतो आणि त्याच्याकडे खूप साऱ्या बोटी असतात. समुद्र किनारे फिरत असताना खूप साऱ्या बोटी तो जातो. एक दिवस त्याच्या फॅमिली सोबत असंच प्रजासत्ताक दिनाचा दिवस असतो आणि सगळेजण सुट्टीचा माहोल घेऊन फिरायला जातात. सुट्टीला गेल्यानंतर बायको मुलं ते बाहेर फिरायला जातात आणि जातात तर त्या मालकाला थोडंसं अर्जंट काम निघतं आणि तो सांगतो की आता नाही, मी तुम्ही थोडं पुढे चाला आणि मी नंतर पाठच्या पाठीमागून येतोय. स्वतः मालक स्वतःच्या बोटी अनेक बोटी आणून थांबतायत तिथे प्रवास करायचा आहे. पण ठीक आहे, प्रवासाला निघतात, थोडं पुढे जात आहेत. पुढे जात असताना काही वेळानं त्या मालकाचा फोन येतोय, मी आलोय 5 मिनिटात, तुम्ही कुठे आहे. त्याने जर सांगितलं की आता आम्ही बोटीमध्ये बसतोय आणि मस्त मजा घेतोय समुद्रात, आता 5 मिनिटाच्या अंतरावर आम्ही आता खूप सारा आनंद घेतोय. कुठल्या बोटीतनं प्रवास करतायत, पण आपल्या आवडीच्या नेहमीची बोट आहे, ती जी रेड कलरची रामा नावाची बोट आहे. त्यांनी पटकन आदेश दिला आहे तशी बोट मागे फिरवा, पटकन मागे घेऊन या. आणि धावत पळत सगळ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना सांगतात आणि बोट मागे घेऊन यायला सांगतात. तोही धावत पळत तिथपर्यंत येतो. नेमकं काय झालं काहीच कळत नाही. तो येतो बोटीतनं, बोट परत पुन्हा पूर्वीच्या जागेवर येतात. बघतोय तर बायको आणि सगळे मुलं सुरक्षित असतात. काय झालं काहीच कळत नाही. तो जातो, तो बोटीचं निरीक्षण करतो आणि बघतोय तर बोटही सुरक्षित आहेत आणि माझे परिवाराचे लोकही सुरक्षित आहेत. आणि मग असं काय झालं, मग तेव्हा लक्षात आलं की बोट दुरुस्त होते आणि कलर काम बाकी होतं. आणि मग त्यांनी सगळे बघितल्यानंतर एका कलाकार जो त्या बोटीला कलर करणार होता त्याला बोलवलं, त्याला सन्मान केला. खूप सारी मोठी रक्कम देऊन त्याचं कौतुक केलं. त्याचं कौतुक केल्यानंतर त्याने सांगितलं, त्याला विचारलं की आपण तुझ्या एवढं सगळं मोठी रक्कम देऊन तुझं काय कौतुक झालं, काय केलं असं नेमकं. त्याने सांगितलं, खरं तर मी या कौतुकाचं फार मानकरी नाहीये. माझं काम, मी कलरवाला आहे, पेंटर आहे, मी फक्त पेंटिंगचंच काम करतोय म्हणे. पण पेंटिंग करता करता माझ्या असं लक्षात आलंय की त्या बोटीला एक छोटंसं छिद्र होतं. आणि मला माहिती का, मी याच परिवारात राहतोय, या परिसरात राहतोय, माझे सहकारी पण तसे काम करतात. आणि कलर करता करता त्या बोटीमध्ये असणारं छोटंसं छिद्र मी स्वतः बुजवलं आणि नंतर कलर काम केलं. तो असं म्हणतो की याला एक छोटंसंच काम आहे, त्याचं एवढं मोठं कौतुक काय आहे. त्या मालकाने सांगितलं की तू केलेलं काम खरंच खूप छोटं होतं, पण त्याची किंमत मात्र फार मोठी होती. कारण त्याची किंमत, तू जर ते केलं नसतं तर त्याची फार मोठी किंमत आम्हाला मोजावी लागली. तुम्ही छोटं काम करतायत ना, त्याची किंमत कोणाला तरी फार मोठी असते. त्यामुळे वापरापर्यंत तुम्ही करता आहात. अजून वन स्टेप आहे, अजूनही थोडंसं पुढे या आणि तुमचे पुढे एकदा कौतुक होईल. आपण सुंदर सुंदर सूत्र संचालन केलंय. मोरे सर त्याच्या मार्गदर्शन खूप चांगलं काम करतात. तुमच्या सगळ्या कार्याला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद गौरव साहेब. यानंतर मी आहेर साहेबांना विनंती करतो. मनामध्ये एक स्वातंत्र्याची भावना जागृत होते आणि निश्चितच या स्वातंत्र्यासाठी ज्या शहीदांनी आज जे बलिदान केलं त्याचंच आज हे फलित आहे. आणि आपणही आपल्या दैनंदिन कामातून ते नेहमी कुठेतरी आपलं कामाच्या स्वरूपामध्ये काहीतरी उत्स्फूर्त असं वापरून दाखवून किंवा आपण आपल्या कामामध्ये तत्परता दाखवून एक कामाप्रती आपण आपला अभिमान आणि कामाप्रती आपलं चांगल्या प्रकारची भावना व्यक्त करतो. निश्चितच आता या ठिकाणी सिक्युरिटी टीमचे काही सत्कार आणि काही चांगलं योगदान दिल्याबद्दल या ठिकाणी करण्यात आले. तर त्याच्यामध्ये निश्चितच मी नेहमी म्हणत असतो की सिक्युरिटी टीम ही नेमकी आमचे डोळे आणि कान असतात आणि त्यांच्याकडे जी काही इन्फॉर्मेशन असते ती नेहमी आमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचते. आणि म्हणूनच आम्हाला ॲडमिनिस्ट्रेशन करायला, व्यवस्थापन करायला बऱ्याचशा काही गोष्टींची मदत होती. आणि त्याचा मला साथ अभिमान वाटतो की तुम्ही सर्वजण आपलं दैनंदिन काम करता करता बारकाईनं कुठे काही अपरिक घटना घडते का त्याकडे तुमचं लक्ष असतं. आणि त्यासाठी निश्चितच भारत मोरे आणि तुम्ही यांना मी या ठिकाणी चांगलं म्हणन की त्यांनी ही टीम चांगल्या प्रकारे या ठिकाणी केलेली आहे. आणि त्यासाठी तुम्ही वेळोवेळी या ठिकाणी चांगलं योगदान करता. आणि या स्वातंत्र्यासाठी या शहीदांनी सीमेवर ज्याप्रमाणे रक्षण करून आपले प्राणपणा लावून
ज्याप्रमाणे आपलं कार्य बजावलं त्याचप्रमाणे तुम्ही जसं सोमवंशींनी सांगितलं की आपली व्यवस्थापनाची आणि आपल्या उद्योग समूहाची जी काही एक व्यवसायाची सीमा आहे ती सुरक्षित राखण्याचं काम तुम्ही सर्वजण करतात आणि यापुढे तुम्ही असंच करत राहा असं मी या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी स्वातंत्र्याची शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन हा साधारणपणे आपण इंग्रजांपासून भारत मुक्त झाला त्या संदर्भात बोलतो. पण भारत ही आयडेंटिटी आपल्याला कधी आली म्हणजे आपण बऱ्याचदा म्हणजे असे तू हिमाचल भारत किंवा हिंदुस्थान असं म्हणतो. तर पहिल्यांदा एक मी थोडक्यात तुम्हाला बऱ्यापैकी आपण कार्यक्रमावरती आलो ते थोडक्यात ऐतिहासिक मी मांडतो आणि थांबतो. तर पहिल्यांदा आपल्याला भारत किंवा हिंदुस्थान या आयडेंटिटी आपल्याला आले चाणक्य यांनी पहिल्यांदा ज्यावेळेस अलेक्झांडर आपल्याकडे आक्रमणासाठी आला होता. आपण म्हणतो अलेक्झांडरने जग जिंकलं. तर असं काय झालं असेल की भारताला कधी जग जिंकावं वाटलं नाही. कारण भारत हा एक स्वतंत्र हिंदुस्थान जो आहे हा एक स्वतंत्र खंड म्हणजे जसं आपण आता भारतीय उपखंड म्हणतो तसं आपल्याकडे सर्व म्हणजे वाळवंटापासून ते एकदम नद्या सुजलाम सुफलाम असा आपला हिंदुस्थान पहिल्यापासून होता. आणि अशाच स्वरूपाचं फक्त एक आफ्रिका खंड सोडलं तर जगात आपल्यासारखी भूमी हिंदुस्थानची जी भूमी आहे अशी भूमी या जगाच्या पाठीवरती पृथ्वीवरती कुठेही नाही की जिथं सर्व गोष्टी संपन्न आहे. आणि म्हणून आपण कधी बाहेर गेलो नाही पण अलेक्झांडर असतील कोणी असतील त्यांना इकडे नेहमी यावंच वाटलं किंवा इव्हन पैगंबर असतील पुढे मुस्लिम आक्रमण असेल. तर हे सर्व करत असताना जो आपल्याला मूळ आयडेंटिटी दिली आर्य चाणक्यांनी ती म्हणजे की आपण सर्व एक आहे. सिंधू नदीपासून आपण खालीपर्यंत आपण जे हिंदू आहे ते सगळे हिंदुस्थान एक आहे. मग राज्य कुठलंही असतं झेंडा कुठलाही असतो. आणि पुढे चालून ही आयडेंटिटी ज्यावेळेस इंग्रज आले तोपर्यंतही आपण असंच होतो की वेगवेगळे राजे होते त्यांच्याकडे इंग्रजांनी भारत घेतला म्हणजे त्यावेळेस भारताची आयडेंटिटी नव्हती. आणि मग परत असं झालं की इंग्रजांचे 150 वर्ष सत्ता झाली त्याच्या आधीची सर्वात मोठी सत्ता मराठ्यांची जी मराठ्यांचीच आपली होती. आणि पुढं इंग्रजांनी तो देश एकत्रित आणण्यामध्ये म्हणजे इंग्रज अक्षरशः 150 वर्ष कन्फ्युज होऊन गेले की याला एकत्रित कसं आणायचं. आज जे आपण कास्ट म्हणतो जात जे याच्यावरती येते ते पण इंग्रजांचीच आहे. इंग्रजांनी मोजायला सुरू केले की आता भारतात आल्यानंतर भारत काय कारण ते ख्रिश्चन त्यांना समजायचं की एक देव आणि मग त्याला मानणारे मग वेगवेगळे पण किंवा मुस्लिम एकच मग तिथून मानणारे वेगळे. पण हिंदू असा आहे की आपल्या गावामध्ये म्हणजे कुठे एखाद्या गावात गेलो तर तिथं मसोबा देव आहे आणि मग तिकडे जेजुरीला गेलं तर खंडोबा देव आहे. परत साऊथला गेलं तर वेगळंच आहे. ते म्हणजे इंग्रजही कन्फ्युज होऊन गेले की जगाच्या पाठीवर एवढा कॉम्प्लेक्स आणि विविधता असलेला कुठलाच भूभाग नाहीये. त्यामुळे त्यांनाही काही समजलं नाही. मग त्यांनी काय केलं ते दिसत ते नावं लिहून गेलं चालू केलं. हा तो काय आहे हिंदू हिंदू मध्ये काय हा तर हा असं असं चालू होत गेलं जवळपास 1700च्या नंतर. आणि अशा प्रकारे त्यांनी डायव्हर्सिफिकेशन किंवा कॅटेगरायझेशन करत आले की जवळपास 1900च्या नंतर भारत जो की सर्व एकत्रित आर्य चाणक्यापासून एक हिंदू म्हणून आयडेंटिटी असलेला ती सर्व आयडेंटिटी त्यांनी आपली मोडून टाकली. आणि ती आयडेंटिटी मोडल्यामुळे मग परत 1900च्या नंतर बरेच जण कोणी मराठा झाला कोणी जाट झाला कोणी काय झाला कोणी काय झाला. आणि पुढचे 50 वर्ष हा इंटरनल जे 2 महायुद्ध युरोपमध्ये झाले त्याच्यासाठी भारताची त्यांनी मराठा रेजिमेंट नेली कधी मग ते पंजाब रेजिमेंट नेली आणि सगळं असं तोडून टाकलं. आणि दुर्दैवानं आपण एक आपली आयडेंटिटी गमावल्यामुळं ते आपल्यावरती ओढवलेलं तेवढं संकट आणखीन दुर्मिळ झालं. आणि मग 1920 नंतर स्वातंत्र्य चळवळ जेव्हा चालू झाली मग स्वदेशी मुवमेंट असेल किंवा असहकार असेल अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या. आणि परत एक त्यातून काय झालं की आपली आयडेंटिटी परत उभा राहिली. जे आपले स्वातंत्र्य सेनानी असतील महात्मा गांधी त्याच्यामध्ये प्रामुख्याने असतील किंवा शाहू फुले आंबेडकर असतील किंवा वल्लभभाई पटेल असतील जवाहरलाल नेहरू असतील या सगळ्यांनी काय केलं की परत एक आपली हिंदुस्थान आणि भारत आपली आयडेंटिटी काय आहे याच्यासाठी लोकांना एकत्रित आणलं. म्हणजे बरं खादीनं आपल्याला एकत्रित आणलं असं म्हणतो आपण 15 ऑगस्टला चालू परत सगळेजण पांढरा आणि खादी आणतो. तर ती खादी आयडेंटिटी पण तशीच आहे. त्याच्यातला एक किस्सा असा होता की स्वदेशी मुवमेंट ज्यावेळेस म्हणजे त्यावेळेस सरकारचं नव्हतं भारत सरकारचं नव्हतं ब्रिटिश सरकार होतं. पण आपल्या सगळ्या महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली एक स्वदेशी चळवळ उभारण्यात आली. आपण पाहतो जहाल मवाळ वगैरे असे केले. पण त्यावेळेस कधी जहाल मवाळ असं नव्हतं. एक जर एक गोल सेट केला तर तो अचीव्ह करण्यासाठी जहाल मवाळ दोन्ही लढायचे. जहाल त्यांच्या पद्धतीनं मवाळ त्यांच्या पद्धतीनं. तर असं झालं आणि मग महात्मा गांधींना त्यांनी सांगितलं की एवढं तुम्ही स्वदेशी मुवमेंट करता की आम्ही कापूसही देणार नाही. कारण कापूस आपल्या पट्ट्यामध्ये तंबाखू बनते पण जर मराठवाड्याच्या भागात गेलं थोडंसं कापूस बनतो.
आणि हा कापूस घेऊन जाण्यासाठी इंग्रजांनी रेल्वे आणली. म्हणजे रेल्वे काय भारतीय जनतेला फिरता यावं म्हणून त्यांनी आणली नाही, त्यांनी आणली की कापूस देत आहे तिथून लवकर घेऊन जाता यावं. अशा प्रकारे असहकार चळवळीमध्ये आपण असं केलं की इथं 2 रुपये किलोने कापूस घेऊन ते ब्रिटिशमध्ये जाऊन तिथं ते मोठ्या प्रमाणात कापसाचा कपडा करून परत ते इंडियात आणायचे आणि इंडियामध्ये महाग विकायचे. याच्या विरुद्ध सर्वांनी असहकार चळवळ पुकारली आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने असं होतं की ब्रिटिशला काही विकायचं नाही तर ब्रिटिश याचा काही घ्यायचं नाही, फक्त स्वतःशीच वापरायचं. मग एक शेळी एक खादी स्वतः विणायची आणि स्वतःच भागवायचं, अन्न वस्त्र निवारा आणि बाकी काही करायचं. आणि त्यावेळेस महात्मा गांधींना मग ब्रिटिश गव्हर्नमेंटला बोलवलं की तुम्ही या आणि आमच्या पार्लमेंटमध्ये जसं आता UN मध्ये वगैरे आपले पंतप्रधान जाऊन जसं सांगतात आपली भूमिका काय, तर महात्मा गांधींना बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही 2 मिनिट एक समजा आम्ही तुम्हाला वेळ देतो, तुम्ही आमच्या पार्लमेंटला सांगा, म्हणजे तिथले एक खासदार थोडक्यात. तर आणि मग त्याला ड्रेस कोड होता, त्याला एक म्हणजे सूट बूट टाय घातल्याशिवाय तिथं एंट्री नव्हती. पण महात्मा गांधींनी काय केलं की जो एक पंचा ते वापरायचे आणि त्याच्यामध्ये जाऊन मग त्यांना तिथं अडवलं. बरंचसं त्यांनी काउन्सिल करायचा प्रयत्न केला की नाही तुम्हाला कपडे आणि ड्रेस कोड घालावा लागेल. पण महात्मा गांधी हा एकमेव माणूस भारताला रिप्रेझेंट करताना असा आहे की ज्यांनी त्या धोतर आणि पंचावरती ब्रिटिशच्या पार्लमेंटमध्ये जाऊन सांगितलं ते एवढ्यासाठी की हे जे तुम्ही कपडे घालताय त्याच्यातून आम्ही उघडे पडतो, आम्हाला कपडे घालायला अंग झाकायलाही गोष्ट मिळत नाही आणि ही चूक तुमची आहे, राज्यकर्ते म्हणून ते तुम्ही केली पाहिजे. तर अशा प्रकारचे बरेचसे किस्से आहेत स्वातंत्र्य चळवळीमध्ये. सांगायचा अजेंडा हा की जो मागचे स्वातंत्र्य चळवळीमध्ये इंग्रजांपासून जे आपण भारत घेतला तसं आधीही आपण परकी आक्रमणापासून हिंदुस्थान बऱ्याचदा वाचवलेला आहे. आणि 15 ऑगस्ट हा एक निमित्त आहे की ज्या दिवशी ऑफिशियली आपल्याला म्हणजे साईन करून दिले की हा आता तुमचे लोक म्हणजे तुमचे खासदार असतील. तसं 1935 पासून ब्रिटिश सरकारने काय केलं होतं की जसे बाबासाहेब आंबेडकर असतील ते पण खासदार होते पुण्यामधून. तर असे 1935 पासून त्यांनी भारताच्या एक स्पेसिफिक समजा तुमच्या आम्ही 300 खासदार निवडणुका घेणार आणि त्यांना आम्ही आमच्या डिसिजन मेकिंग मध्ये आणणार असं 1935 पासून चालू केलं. आणि 45ला 47ला मग त्यांनी 45ला पार्लमेंट बंद करून 47 2 वर्षाचा टाइम देऊन ऑफिशियली 15 ऑगस्ट 1947च्या रात्री आपल्याला तो देश हँडओव्हर केला. तर तो देश हँडओव्हर घेत असताना त्यावेळेस आपण भारत म्हणून घेतो आणि त्याचा ऑफिशियल नाव आपण रिपब्लिक ऑफ इंडिया ठेवलं. रिपब्लिक म्हणजे गणराज्य. जे आधी हिंदुस्थान ज्यावेळेस आर्यचाणक्यांनी केला होता त्यावेळेसही ते गणपती किंवा गणराज्य असाच होता आणि ज्यावेळेस आपण घेतला इंग्रजांकडलं भारत त्यावेळेस आपण भारत गणराज्य असंच म्हणतो. म्हणजे वेगवेगळे स्टेट महाराष्ट्र कर्नाटक आंध्र असे सगळ्यांचा मिळून एक गणराज्य म्हणजे भारत आणि तो आपण घेतला 15 ऑगस्ट 1947ला. तर त्याच्यानंतरही पुढे आपल्याला मग आपण ब्रिटिशच्या पुढे जाऊन आपण आपली राज्यघटना बनवली 1951 वगैरे पुढे चालत आहे. पण ही आयडेंटिटी जी आपल्याला क्रिएट झाली भारतीय त्या आयडेंटिटीनं आपल्याला बघा किती केली की कितीतरी देश आहेत इंग्रजांपासून मुक्त झाले 1940 ते 50च्या मध्ये जगामध्ये भरपूर. त्यावेळी जगातील सर्वात मोठी सत्ता इंग्रज होते आणि खूप कमी देश आहेत की जे 80पर्यंत 80 वर्षामध्ये पोहोचू शकले. त्याच्यापैकी एक भारत आहे आणि त्याचं प्रमुख कारण आहे की आपण हिंदुस्थान आणि आपण भारतीय ही आयडेंटिटी. तर ज्याही वेळेला एखाद्यावरती प्रभुत्व मिळवायचं असतं तर त्यावेळेस त्याचं आयडेंटिटी म्हणजे त्याची ओळखच मिटवली जाते आणि ज्यावेळेस त्याचं मोठेपण येतं त्यावेळेस ओळखच येते. म्हणजे शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलं की स्वराज्य हे भोसल्यांचं राज्य नाही तर स्वराज्य हे तुमचं आहे. त्याच्याही आधी इतिहासात गेलं तर आपल्याला हर हर महादेव अशी आपल्याकडे गर्जना आहे म्हणजे हर हर आपण प्रत्येक जण आपल्यामध्ये महादेव आहे. तर अशा प्रकारे आयडेंटिटी क्रिएट करण्याचं काम मागच्या 80 वर्षामध्ये भारतात झालं. त्याच्यात आणखीन पुढे जाऊन आत्ताचं जे भारत सरकार आहे त्याच्यामध्ये मागच्या 10 वर्षात आणखीन वेगळ्या पद्धतीनं आपण आपली हिंदुस्थान आणि भारतीय आयडेंटिटी मांडली आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतो की आपण स्पेस पासून ते आपल्या फॅक्टरीच्या ऑटोमायझेशन पर्यंत सगळीकडे आपण प्रगती करत आहे. आणि हीच आयडेंटिटी पुढेही आपल्याला जपणं आवश्यक आहे. अजून नव्याने आता या 21व्या शतकाच्या नंतर डबल आणखी ते टॅरिफ चालू झाले, युरोप वर्सेस एशिया चालू झालं. तर याच्यामध्ये आयडेंटिटी हा महत्वाचा घटक आहे. तर ती अजून एकदा पुढे आपल्या सगळ्यांनी नव्यानं आणली पाहिजे आणि तसंच काम करत असताना आपण आपल्या उद्योग समूहामध्ये पाहिजे. त्या मागच्या 100-125 वर्षापासून आपण संगमनेर असेल किंवा या भागात काम करतो. पण आज आपण बाहेर जातात पाहिलं आपण मेडिकलचं उद्घाटन पाहिलं मागच्या काही बऱ्यापैकी स्टाफ होता तिथं. तर तिथं गेल्याच्या नंतर एमपी मध्ये सुद्धा वगैरे ते आपण सांगत असताना मालपानी ग्रुप ही एक आपली आयडेंटिटी आहे
म्हणजे मालपानी ग्रुपची आयडेंटिटी म्हणलं की मालपानी ग्रुपचा एम्प्लॉई असेल तर तो कसा वागेल, किंवा बऱ्याचदा आपण सांगताना म्हणतो की मालपानी ग्रुपमध्ये कामाला येतात त्याचं लग्न म्हणून. तर अशा प्रकारे आपण ही एक आयडेंटिटी तयार केलेली आहे की मागच्या 100 वर्षापासून आपण कष्ट करून तुम्ही सर्वांनी घाम घालून आणि ऑफकोर्स आपले जे मान्य सर्व पार्टनर्स आहेत आणि त्यांच्या लिडरशिप आणि विजन मध्ये जे आपण बनवलेले आहे सर्व एचओडींचे जे डायरेक्शन आहे, आणि ही आयडेंटिटी आपण सगळ्यांनी जपली पाहिजे. ह्या आयडेंटिटीला खऱ्या अर्थानं समोर फेस करणारी जी आपली सिक्युरिटी टीम आहे, तर तुम्ही सर्वजण जी आयडेंटिटी आणि त्याच्यासाठी जे मेहनत घेता आणि धडपडता त्या सर्वांना माझा सलाम. आज ज्यांना पारितोषिक मिळालं त्याही सर्वांचं अभिनंदन. आणि पारितोषिकाची अपेक्षा न करता ते नेहमीच आपल्या कामामध्ये तुलूक दाखवतात आणि ते एक्सेलन्स दाखवतात, त्या सर्वांनाही माझ्या शुभेच्छा. भारत मोरे आणि त्यांची टीम त्यांचंही अभिनंदन. आणि सर्व आयोजकांनी मला बोलण्याची 2 मिनिट संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. फार फार शुभेच्छा देतो आज आपल्या कार्यक्रमाला. आणि आज विशेष म्हणजे दरवेळेस 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जे अतिशय सुंदर आपलं येथे परेड सादर करतात आणि ज्याच्यामुळे आपल्यास एक वेगळा अभिमान वाटतो, असे सर्व आपले सुरक्षा कर्मचारी आणि त्यांचे प्रमुख भारतजी मोरे. ॲक्च्युली 15 ऑगस्ट 26 जानेवारीला 2-3 ठिकाणी मला बोलवलं जातं, जसं शारदा पतसंस्था आहे, आपली ध्रुव आहे, कॉलेज आहे, शारदा विद्या मंदिर आणि आपल्या इथे. परंतु जेव्हा जेव्हा इथे मला बोलवतात तेव्हा मला सगळ्यात जास्त आनंद होतो आणि मी फर्स्ट चॉईस इथं देतो. कारण की इथे जेव्हा इतकी छान परेड होते आणि मोठं परिसर, त्यामुळे मनाला एक वेगळंच मोटिवेशन, प्रेरणा या ठिकाणी मिळते. आणि आज मला अनेक चांगले चांगले विचार आज ऐकायला मिळाले, घोलप साहेबांच्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. ते स्वातंत्र्य दिनाच्या ऐवजी प्रजासत्ताक दिन असं म्हटले. तर मी म्हटलं एकदा म्हटलं तर ठीक आहे, बा चूक झाली असेल, 2दा म्हटले. तर मी देवदत्ताला विचारलं काय भानगड आहे, म्हणलं त्यांची पुढची पण इतकी तयारी म्हणे की 26 जानेवारीचं भाषण चुकून आत्ता वाचलं. आणि माधवराव हे देखील पगारवाढ वर बोलत नाही म्हटले आणि त्यांचा मुख्य विषय पगारवाढ होता. आणि त्यांनी सांगितलं 5 पांडव वगैरे. मग बसल्यावर मी त्यांना विचारलं मग भगवान कृष्ण कोण, तर त्यांनी स्वतःकडे असं वरून खाली पाहिलं. बरोबर, त्यामुळे ही तुमची जबाबदारी आहे. आणि फक्त कामगार सहकारी नाही तर सगळ्यांचीच पगारवाढ चांगली व्हावी असं त्यांनी शुभेच्छा दिल्या. आणि खरंच सध्या आकडेमोड चालू आहे आणि जेव्हा पगारवाढचे दिवस जवळ येतात तेव्हा सगळेजण आपले केस काळे बिळे करतात, दाखवण्याचा प्रयत्न करतात. परंतु चांगली गोष्ट आहे, सगळ्यांनीच मनाने शरीराने कायम यंग राहायला पाहिजे. आणि आज मी पाहिलं तर आपले भारतजी मोरे जे आहे तर फिटनेस कशी असावी तर हे आपण त्यांना नेहमी पाहायला पाहिजे आणि त्यांना बघून आपल्याला प्रेरणा मिळते की आपण फिट राहायला पाहिजे. आज मी बरेच आपले परेडमध्ये पाहिले तर त्यांच्यासारखे पण बरेच आहेत आणि ज्यांना प्रेरणा घ्यावी लागेल असे पण बरेच आहेत. मी आत्ताच एका महिलेचा व्हिडिओ पाहत होतो आणि तिला एक लहानपणापासून एक आजार होता, म्हणजे तिचं रक्तातलं हिमोग्लोबिन जे आहे ते वाढत नव्हतं. तर तिला डॉक्टरांनी सांगितलं की तू हे खाऊ नको, ते खाऊ नको, तू कुठल्याही प्रकारचं शौर्य दाखवू नको. म्हणजे आपण म्हणतो ना की इथून उडी मारली किंवा एव्हरेस्ट चढायला गेलो किंवा कळसुबाई शिखर असं तू काहीच करू नको, कारण की तुझं रक्त वाढणार नाही आणि काही होऊ शकतं, तू कधी पण म्हणजे तुझा मृत्यू होऊ शकतो. आणि मग तिने थोडा अभ्यास केला आणि तिने असे काही शरीरावर मेहनत घेतली की तिचं हिमोग्लोबिन जे डॉक्टरांनी सांगितलं होतं की 10च्या वर कधीच जाणार नाही ते नंतर 14च्या वर तिचं झालेलं आहे आणि ती एव्हरेस्ट शिखर देखील चढली. तर तिने तिच्या भाषणात सांगितलं की मी माझ्या शरीरावर छान बोलले. देवदत्तजी सोमवंशी ते पण त्यांनी पण आपल्याला काल त्यांनी जे नाटक पाहिलं त्याबद्दल ते बोलले. म्हणजे शिवाजी महाराज यांनी कसा आदर्श
आपल्याला घालून दिलेला आहे तो देखील त्यांनी सांगितला. आणि हे जे 4S त्या महिलेने सांगितले अतिशय सोपे. तर पहिला S हा आहे की बरेच जण आपल्यापैकी म्हणजे स्टाफ असतील किंवा आम्ही किंवा सिक्युरिटी असतील की सिक्युरिटी उभेच असतात, परंतु स्टाफ सहकारी काही आपले कामगार बंधू तर त्यांचं एका ठिकाणी बसायचं काम असतं. तर त्यांनी सांगितलं तिने की पहिला S आपण लक्षात ठेवायचा तो म्हणजे सिटिंग आणि स्टँडिंग. म्हणजे आपण जास्त वेळ बसत असू तर दर 20 मिनिटात आपण उभं राहायला पाहिजे, जेणेकरून किंवा आपण थोडंसं वॉक करायला पाहिजे. तर आपली त्याच्यामध्ये थोडी थोडी एक्सरसाइज होते आणि त्यामुळे आपलं जे पोट आहे ते आपलं वाढत नाही. नंतर त्यांनी दुसरा S सांगितला तो म्हणजे शुगर म्हणजे साखर. साखरला पण S पासून आहे आणि शुगर पण S पासून आहे. तर साखर ही आपण पूर्णपणे बंद करायला पाहिजे. आता आपल्याला लगेच बंद करणं शक्य नाही, परंतु आपण जेव्हा जेव्हा गोड पदार्थ येतो तर आपल्याला वाटतं की ह्याने आपल्याला उत्साह येईल, आपल्याला ग्लुकोज मिळेल, परंतु ते नंतर फॅटमध्ये कन्वर्ट होतं आणि सगळ्यात डेंजरस म्हणजे एक वेळेस मध्ये मध्ये तंबाखू खाल्ली तरी चालेल, परंतु साखर ही त्याच्यापेक्षा जास्त घातक आहे. मी असं नाही म्हणत की तंबाखू चांगली आहे, परंतु साखर देखील ही घातक आहे. म्हणून आपण साखर, मी आत्ता विचारलं की याच्यानंतर ब्रेकफास्ट आहे त्याच्यामध्ये काय बा मेनू, तर ते म्हटलं मिसळ आहे. मग म्हटलं की मग गोड, म्हणजे नाही गोड नाही. तर मला आनंद झाला, परंतु भाषणाच्या आधीच पेढे सगळ्यांनी खाऊन टाकले ते बरं झालं. तर शुगरवर कंट्रोल पाहिजे. तिसरा S म्हणजे आपण झोप. म्हणजे आपल्याला बऱ्याचदा वाटतं की मी कमी झोपलो म्हणजे माझं वजन कमी राहील किंवा जास्त झोपलो तर माझं वजन वाढेल, परंतु आपण जागरण केलं, रात्री बरेच जण आपण काय काय रील बिल पाहतो, तर जागरण झालं तरी आपलं वजन वाढतं आणि फार झोपलो तरी आपलं वजन वाढतं. त्यामुळे लिमिटेड 7 तासाची झोप ही आपली व्हायला पाहिजे. आणि चौथा S जो आहे तो म्हणजे स्ट्रेस. म्हणजे आपण टेन्शन घेतो. आपण काय करतो बऱ्याचदा भरपूर जेवतो आणि त्यानंतर आपण स्ट्रेस घेतो की अरे मी थोडं कमी खाल्लं असतं तर बरं झालं असतं. परंतु जेवणाच्या आधीच आपण तो विचार करायला पाहिजे. नंतर जर आपण स्ट्रेस घेतला म्हणजे आपण जर त्याचं टेन्शन घेतलं तर त्याचा उपयोग होत नाही. तर अशा प्रकारे हे 4 S आहेत, म्हणजे स्लीप, नंतर स्टँडिंग, शुगर आणि स्ट्रेस. या 4 गोष्टी आपण जर त्याचं पालन केलं तर निश्चित आपण फिट राहू. आणि फिट राहायचं म्हणजे काय, तर आपण जेव्हा उभं राहतो, शर्ट घालतो, तेव्हा आपला असं स्ट्रेट दिसायला पाहिजे. थोडासा कर्व बाहेर आला तर समजायचं की आपल्याला याच्यावर काम करायची गरज आहे. आणि तो सगळ्यांनाच येतो. जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपण बघा, तुम्ही तुमचे लहानपणीचे किंवा कॉलेजमधले फोटो पाहिले असेल तर तुम्ही एकदम स्ट्रेट दिसतात, कारण की आपलं मेटाबॉलिझम तेव्हा वाढलेलं असतं. आपण काही थोडीशी मेहनत केली तरी आपलं वजन कमी होतं, परंतु जसं जसं आपलं वजन वाढतं तसं तसं आपल्याला पोट येतं. म्हणजे इथे तुम्ही बसले असाल माझ्यापासून तर सगळ्यांना, फक्त नेहे साहेबांना नाही आहे, कारण की ते असं दाखवतात की पगारवाढ जास्त व्हायला पाहिजे म्हणून ते तयार राहतात, अदरवाईज त्यांचं वजन वाढलं असतं. तर या गोष्टींवर आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि सगळ्यात सोपं की आपले भारत मोरे जे आहेत त्यांना नेहमी अधूनमधून बघत जा आणि त्यांच्यासारखं मी कसं होईल हे आपण जर त्याच्याप्रमाणे आपण प्रयत्न केला तर निश्चितच आपण फिट राहू. आणि फिट राहिल्याने आपलं आयुष्य वाढतं. आज आपण 19 स्वातंत्र्य दिन पाहिला तर आपण सगळ्यांनी असा विचार करायला पाहिजे की मी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नव्हतो, पण निदान 100 वर्ष होतील म्हणजे 2047ला मी राहील असा आपण प्रयत्न करू आणि त्याप्रमाणे आपण फिट राहू. आज आपल्याला मोरारजी देशपांडे यांनी देखील फार छान पोवाडा त्यांनी म्हणून दाखवला. तुम्ही तो व्हिडिओ करा आणि तो सगळ्यांना पाठवा. आणि आपण जे काय कार्यक्रम करतो ना, आता याचा रील तयार होईल किंवा स्वातंत्र्य दिनाचे किंवा वेगवेगळे आपले सण असतात तेव्हा मालपानी उद्योग समूहाचं एक आपण इमेज बनवतो, एक शुभेच्छा देतो आणि खाली मालपानी उद्योग समूह असं लिहितो. तर आपण स्टाफ सहकार्यांना तो पाठवत असतो. तर मला असं वाटतं
की आपले जे कामगार बंधू भगिनी आहेत त्यांना देखील व्हॉट्सअपवर ते पाठवायला पाहिजे, जेणेकरून सर्वजण त्या पोस्ट आपापल्या स्टेटसवर लावतील. फक्त 15 सेकंद लागतात, परंतु त्याच्यामुळे आपला लाखो लोकांकडे आपला जो मेसेज आहे तो जाईल आणि मालपाणी उद्योग समूहाचं नाव देखील सगळ्यांकडे जाईल. मी आपणास पुन्हा एकदा आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या फार फार शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मालपाणी उद्योग समूह द्वारे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आवर्जून उपस्थित असलेले आपले पार्टनर माननीय श्री गिरीश भाऊ मालपाणी यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे श्री आयर सर, पाटील सर, घोलप सर, सोमवंशी सर, कानडे सर तसेच कामगार नेते माधव माने, सर्व स्टाफ कामगार आणि माझे सहकारी, आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी यांचे मोलाचे सहकार्य लाभले ते याचार विभाग, मशिनरी स्टोअर, हाऊसकीपिंग, गार्डन व इलेक्ट्रिक विभाग, आपले सर्वांचे मनपूर्वक आभार. जय हिंद.